नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, काही दिवसा पहिले मी एक व्हिडिओ अपलोड केला होता की शबरी घरकुल योजनेअंतर्गत तुम्ही कशा पद्धतीने घरकुल मिळवू शकतात। त्याच व्हिडिओला अनेक मित्रांच्या कमेंट्स आल्या होत्या की सर, शबरी घरकुल योजनेची लिस्ट कशा पद्धतीने चेक करू शकतो किंवा आमचं नाव आलेलं आहे का नाही शबरी घरकुल योजनेमध्ये, तर ते कशा पद्धतीने चेक करायचं असतं। तर तेच मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे। चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। आता तर पाहूया की तुम्ही शबरी घरकुल योजनेअंतर्गत जरी तुमची लिस्ट आली असेल तर त्याच्यात तुमचं नाव कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकतात। मी आता आलेलो आहे ऑफिशियल प्रधानमंत्री आवास ग्रामीणच्या वेबसाईटवर। या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली येऊ शकता। इथं आल्यानंतर तुमच्यासमोर असं एक होम पेज उघडेल, ज्यात तुम्हाला सगळं ॲनालिटिकल्स आणि जे PM आवाजचे रिपोर्ट्स आहेत ते सगळे दिसतील। आता बघा, वरती एक टास्क बार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला इथं आवाज सॉफ्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आवाज सॉफ्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला 3 4 5 असे ऑप्शन शो होतील, ज्यात तुम्हाला FTO ट्रॅकिंग, ई पेमेंट आणि परफॉर्मन्स इंडेक्स असे ऑप्शन येतील। इथे तुम्हाला रिपोर्टवर क्लिक करायचं आहे। आता बघा मित्रांनो, अशी एक विंडो उघडेल। त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे। खाली स्क्रॉल करून आल्यानंतर बघा, तुम्हाला इथं स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल करून आल्यानंतर तुम्हाला शेवटी H सेक्शनमध्ये तुम्हाला सोशल ऑडिट रिपोर्ट असा ऑप्शन दिसेल आणि त्याच्या खालीच ऑप्शन असेल बेनिफिशियरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन। या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशी नवीन एक विंडो उघडेल। त्यात तुम्हाला आता तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे। ज्या स्टेटमध्ये तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे। मी आता इथं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर तुम्ही तुमचा ब्लॉक म्हणजे तुमचं जे तहसील आहे ते सिलेक्ट करायचं आहे। तहसील सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करायची, ज्या ग्रामपंचायतची तुम्हाला लिस्ट हवी असेल। तर इथं ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली तुम्हाला जे घर किंवा तुम्हाला जे यादी पाहिजे ती कोणत्या सालाची पाहिजे, तर इथं तुम्ही सगळ्या वर्षांची इथं अवेलेबल आहे। तर तुम्ही 23-24ची पाहिजे का 24-25ची, तर त्याच्यावर तुम्ही इथे क्लिक करून हा खालचा जो कॅप्शन आहे, कॅप्शन भरायचा आहे तोवर। तुम्हाला जरी शबरी घरकुल योजनेची यादी बघायची असेल किंवा तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेची यादी बघायची असेल तर तुम्हाला इथे चूज करावं लागेल। यात बघा, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना वेगळी आहे, त्यानंतर अनेक ज्या योजनांमधून घरकुल योजना भेटत असतं त्या योजनांची सगळ्यांची लिस्ट इथं आहे। तर तुम्हाला इथं आता शबरी घरकुल योजनेची बघायची तर तुम्हाला इथं खाली यायचं आहे आणि हे बघा शबरी आवास योजना याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा आहे, तो कॅप्चा फिलअप करायचा आहे। कॅप्चा फिलअप केल्यानंतर सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं राहील। आता मी कॅप्चा फिलअप करून घेतो। आता बघा, कॅप्चा इथं टाकून मी फिलअप करून घेतो। त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासोबत इथं लिस्ट शो होईल। इथं काही सर्व्हर प्रॉब्लेम असल्यामुळे किंवा इथं या ग्रामपंचायतची लिस्ट इथं अवेलेबल नाही, त्यामुळे इथं लिस्ट शो होत नाही। तुमचं जरी लिस्ट आली असेल तर ती इथं असं लिस्ट शो होईल तुम्हाला की शबरी घरकुल योजनेअंतर्गत किती घर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये मंजूर झालेली। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं शबरी घरकुल किंवा दुसऱ्या ऑदर योजनेमधून तुमचं जरी घरकुल मंजूर झालं असेल तर तुम्ही चेक करू शकतात। इथं बघा, सगळ्या योजनांचं नाव आहेत। तुम्ही प्रधानमंत्री ग्रामीण आवास, इंदिरा आवास योजना, सगळे प्रदीप आवास योजना, अशा सगळ्या रमाई आवास योजना, सगळ्या योजनांचं नाव इथे, त्या सगळ्या योजनांची लिस्ट तुम्ही इथं चेक करू शकता मित्रांनो। तर अशा पद्धतीने तुम्ही घरकुल योजनेसाठी जे याद्या आहेत त्यांचं नाव चेक करू शकतात मित्रांनो। व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत फॉरवर्ड करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओवर। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।